कालपासून चालू असलेल्या बेनाडच्या यात्रेत मी तर फुल एन्जॉय करत होतो, कारण या वर्षातली ही पहिलीच यात्रा होती. शुभ सकाळ मंडळी, मी डॅनी. आता वाजलेत सकाळचे 6 आणि मी चाललोय आडीच्या डोंगरावर फिरायला. समोर दिसताना हे आडीचा डोंगर आहे, खरं थंडीने माझी लई बेकार अवस्था आली आहे. फायनली मी पोहोचलो डोंगराच्या पायथ्याला आणि इथनं मला या सगळ्या पायऱ्या चढत वरती जायचं आहे. आता इथे येऊन मी जे अनुभवलं होतं ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं आणि माझ्या जीवनातील काही अविस्मरणीय क्षण आहेत त्यामध्ये याची मी नोंद केली होती. इथल्या खूप साऱ्या गोष्टी माझ्या पास्ट मधल्या काही आठवणींना ताज्या करायचं काम करायला लागल्यात असं मला वाटायला लागले. माझ्या चालू असलेल्या आनंददायी प्रवासामध्ये मी थोडासा ब्रेक घेऊया म्हटले, कारण समोरचं हे दृश्य माझ्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवायचं होतं. या ठिकाणी मी एकटाच नव्हतो, तर इथं असणारी झाडं, फुलं, पक्षी, प्राणी हे सगळे माझ्या सोबत होते आणि वाऱ्याची मंद अशी झुळूक मला पुढे चालण्यासाठी प्रेरणा देत होती. मी चालत चालत डोंगराच्या मध्यभागी पोहोचलो, तोवर मला समोर फुललेली पिवळी फुले दिसलीत. आता या सगळ्याचा आनंद घेत घेत मी पुढे चाललेलोच होतो, तोवर मला माझी मैत्रीण गाठ पडली. मी यायच्या आधीच इथे माझ्या स्वागतासाठी उभी होती. हिच्यासोबत बोलत तिकडच्या गप्पा गोष्टी करत मी फायनली पोहोचलो डोंगराच्या माथ्यावरती. या